नमस्कार. चला, आज हजारो वर्ष मागे जाऊया आणि भारताच्या दोन हरवलेल्या महान नगरांची रहस्य उलगडूया. धोलावीरा आणि राखीगढी. ही फक्त काही जुनी शहरं नाहीत, तर सिंधू संस्कृतीच्या अद्भुत अभियांत्रिकी आणि त्यांच्या जीवनाचे साक्षीदार आहेत. चला तर मग सुरू करूया हा प्राचीन प्रवास. जरा कल्पना करा, आजपासून सुमारे 4,500 वर्षांपूर्वीचं जग. ही काही साधीसुधी वस्ती नव्हती, तर एक जिवंत आणि प्रचंड विकसित अशी नागरी संस्कृती होती. विचार करा, नदीकिनारी बाजारपेठा गजबजल्या आहेत, कुशल कारागीर कामात गुंतले आहेत आणि एक अत्यंत सुसंघटित समाज तिथे नांदतोय. असं काहीसं होतं सिंधू संस्कृतीचं जग, पृथ्वीवरच्या सर्वात जुन्या शहरी संस्कृतींपैकी एक. तर मग ही सिंधू संस्कृती नेमकी होती तरी काय, आणि तिचा विस्तार किती मोठा होता? चला आधी हेच बघूया की ती किती विशाल होती, जी आजच्या भारत आणि पाकिस्तानच्या मोठ्या भूभागावर पसरली होती. हा नकाशा बघा जरा. यावरूनच आपल्याला कल्पना येईल की ही संस्कृती किती प्रचंड होती. ही काही छोटी मोठी वस्ती नव्हती. त्यांची खरी ओळख होती त्यांचं अत्याधुनिक शहर नियोजन, त्यांचं प्रगत जलव्यवस्थापन आणि त्यांचे व्यापारी मार्ग जे थेट मेसोपोटेमियापर्यंत पोहोचले होते. आणि बोलायचं झालं की ही संस्कृती किती प्रगत होती, तर त्यासाठी त्यांच्या कलाकृतीच पुरेशा आहेत. डावीकडे जे शिक्के दिसतायत ना, ते फक्त व्यापारासाठी नव्हते, ते त्यांच्या एका मजबूत प्रशासकीय व्यवस्थेचा पुरावा आहेत. आणि आता उजवीकडचे दागिने बघा, काय कलाकुसर आहे. विचार करा, हजारो वर्षांनंतरही त्यांचं सौंदर्य आपल्याला अक्षरशः थक्क करून सोडतं, नाही का? चला, आता वळूया आपल्या पहिल्या शहराकडे. एक असं शहर जे गुजरातच्या एका अत्यंत आव्हानात्मक प्रदेशात वसलं होतं, धोलावीरा. धोलावीराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं त्याची रचना, 3 स्तरांमध्ये विभागलेली. हा नकाशा बघितला की लगेच लक्षात येतं. सगळ्यात वर उंच ठिकाणी होता किल्ला, ज्याला सिटाडल म्हणतात. मग मधलं शहर आणि मग खालचं शहर. आणि गंमत म्हणजे प्रत्येक भागाला स्वतःची तटबंदी होती. यावरूनच कळतं की तो समाज किती संघटित आणि शिस्तबद्ध होता. पण एवढं सगळं सुनियोजित असूनही या शहरासमोर एक खूप मोठं नैसर्गिक आव्हान होतं. हे चित्र बघा. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त रखरखीत कोरडी जमीन. अशा ठिकाणी पाणी असेल याची आपण कल्पना तरी करू शकतो का? मग साहजिकच प्रश्न पडतो की जिथे पाण्याची इतकी कमतरता आहे, तिथे एवढं मोठं शहर वसलं कसं आणि इतकी वर्ष टिकलं तरी कसं? आणि या प्रश्नाचं उत्तर दडलंय त्यांच्या अद्भुत अभियांत्रिकी कौशल्यात. हे जे दिसतंय ना, ही आहे त्यांची पाणी साठवण्याची प्रणाली. मोठे मोठे जलाशय, कालवे, टाक्या, पावसाचा एक एक थेंब जपून साठवून तो वर्षभर वापरण्याची ही कला त्यांना अवगत होती. म्हणूनच तर धोलावीराला एक वॉटर मेट्रोपोलिस म्हटलं जातं. आणि त्यांच्या या अविश्वसनीय जलव्यवस्थापन आणि शहर नियोजनामुळे आज युनेस्कोने धोलावीराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. हेच तर त्यांच्या जागतिक महत्त्वाचं प्रतीक आहे. धोलावीराची ही पाण्याची गोष्ट खरंच अद्भुत आहे. आता आपण जाऊया हरियाणाकडे, राखीगढीला भेट द्यायला. राखीगढी आपल्याला सिंधू संस्कृतीचं एक अजून भव्य रूप दाखवतं, कारण हे भारतात सापडलेलं सिंधू संस्कृतीचं आजवरचं सर्वात मोठं स्थळ आहे. राखीगढी म्हणजे जणू काही इतिहासाची एक मोठी खिडकी आहे, जी थेट सिंधू संस्कृतीच्या जीवनात उघडते. इथे आजही उत्खनन सुरू आहे आणि जसं जसं उत्खनन पुढे जातंय तसतसं आपल्याला त्यांच्या प्रगत आयुष्याचे, त्यांच्या सुनियोजित रस्त्यांचे आणि घरांचे नवीन नवीन पुरावे मिळत आहेत. आणि इथल्या मातीतून जो खजिना बाहेर आलाय ना, तो अक्षरशः अवाक करणारा आहे. सुंदर नक्षीकाम केलेली मातीची भांडी आहेत, नाजूक दागिने आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत आणि हो, मानवी सांगाडेसुद्धा सापडले आहेत. या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला त्यांचं आयुष्य जवळून बघायला मिळतं. ते कसं जगायचे, त्यांची कला कशी होती, त्यांचं आरोग्य कसं होतं, सगळं काही. जरा बघा या वस्तूंकडे, किती सुंदर कलाकुसर आहे. त्या भांड्यांवरची नाजूक नक्षी बघा, किंवा त्या दागिन्यांमध्ये वापरलेले ते छोटे छोटे मणी. या सगळ्यामुळे ती हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती आपल्याला खूप जवळची आणि खरी वाटू लागते. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी कदाचित आपला इतिहास समजून घेण्याची पद्धतच बदलू शकते. राखीगढीमध्ये जे पुरावे सापडले आहेत ते एका मोठ्या सिद्धांताकडे बोट दाखवतात. तो सिद्धांत म्हणजे सिंधू संस्कृतीचा उगम कुठेतरी बाहेर नाही, तर आपल्याच भूमीत, भारतातच झाला असावा.
हा दावा खूप मोठा आहे आणि तो जर सिद्ध झाला तर या संस्कृतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल. तर मग धोलावीरा आणि राखीगढी या प्राचीन शहरांमधून आपल्याला आज काय शिकायला मिळतं? काय अर्थ आहे या सगळ्याचा? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धोलावीरा आणि राखीगढी हे आपल्याला सांगतात की हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज किती प्रगत, शिस्तबद्ध आणि बुद्धिमान होते. त्यांचे इंजिनिअरिंग, त्यांची कला, त्यांची समाजरचना या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला प्रेरणा देतात. पण एवढं सगळं माहिती असूनसुद्धा या संस्कृतीचा एक सगळ्यात मोठं रहस्य आजही उलगडलेलं नाही. आणि ते रहस्य म्हणजे त्यांची लिपी. ही जी पाटी दिसतेय ना, ही धोलावीरामध्ये सापडली आहे. यावर 10 चिन्ह आहेत. हे त्यांचे शब्द आहेत, पण हे शब्द हजारो वर्षांपासून शांत आहेत, कारण आजपर्यंत कोणालाही ही लिपी वाचता आलेली नाही. आणि हाच प्रश्न आपल्या मनात घर करून राहतो. काय दडलं असेल या प्राचीन लिपीमध्ये? कोणती रहस्य, कोणतं ज्ञान, कोणत्या कथा? आपल्या भूतकाळाची ही पानं उलगडण्याचं काम आजही सुरूच आहे. आणि कोण जाणे, भविष्यात आपल्याला कोणती नवी रहस्य कळतील?